मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये। तर आपण ब्लाउजचे जे आहे ते व्हिडिओ पाहिलेले आहेत। 2-3 दिवस जे आहे ते मी ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचं, कस्टमर कसे घ्यायचे व आजपासून काल मी तुम्हाला मापे कशी घ्यायची हे सुद्धा शिकवलेलं आहे। तर आज आपण पॅक नेकचं ब्लाउज सुरुवातीला पाहणार आहोत। तर ते 1 टक्सचं असेल। हे तुम्ही ब्लाउज पाहत आहात। मी हा ब्लाउज शिवलेला आहे। तर हा असाच ब्लाउज आपल्याला शिकायचा आहे आज। यामध्ये पहा ज्वेल नेक म्हणजे काय, तर गळ्याबरोबर असलेला गळा असतो, तर तो कमी असतो बोट नेक प्रमाणे व पाठीमागे आपण अशाच पद्धतीने हुक्स बनवायचे आहेत, अशाच पद्धतीने पोटली बनवायची आहे व जो ब्लाउज आहे तो अशा पद्धतीने स्लीवलेस बनवू शकता किंवा तुम्ही स्लीव सुद्धा जोडू शकता। तर आपण इथे स्लीव जोडूया, म्हणजेच तुम्हाला ब्लाउज घातल्यानंतर कसा दिसेल हे तुम्हाला समजेल। तर तुम्हाला स्लीवलेस आवडत असेल तर तुम्ही स्लीवलेस शिवू शकता। तर अशा पद्धतीचा ब्लाउजची जी आहे ती काल तुम्हाला मापे घ्यायला शिकवलेली आहेत। जर तुम्ही अजून पाहिलेलं नसाल तर तुम्ही कालचा व्हिडिओ, परवाचा व्हिडिओ नक्कीच पहा। त्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मी दिलेली आहे। तर यासाठी मी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते सुद्धा सांगते। तर मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे। आज आपण कटिंग पाहणार आहोत। आज पेपर कटिंग पाहायचं आहे। उद्या आपण त्याच पेपर कटिंगचं कपड्यावर कटिंग पाहून फ्रंटचा पार्ट होत असेल तर फ्रंटचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे। एकाच दिवशी जर तुम्ही म्हटलात की पूर्ण ब्लाउज शिवून दाखवा तर व्हिडिओ 2 तासाचा कमीत कमी होईल। 2 तासाचा व्हिडिओ कोणीही पाहायला तयार नसतं। तर थोडं मी तुम्हाला शिकवत जाईल। तुम्हालाही कंटाळा येणार नाही। जसा तुम्ही शिवण क्लास करत आहात, जसं तुम्ही म्हणजे शिकण्यासाठी कसा अर्धा तास रोज तुम्ही शिकू शकता, त्या पद्धतीने आपण जे आहे ते शेड्यूल ठेवूया। एकाच दिवशी जर पूर्ण म्हटलात तर तुम्ही सुद्धा कंटाळणार आहात व मलाही इतका वेळ भेटणार नाही। त्यासाठी मी थोडं रोज शिकवत जाईल। आज मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवेन। उद्या तुम्हाला तेच पेपर कटिंग कशा पद्धतीने कपड्यावर ठेवून, आता अस्तरवर ठेवून करायचं आहे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी हे कापड 1 मीटर घेतलेलं आहे। हे अस्तर जे आहे ते अस्तर घेतलेलं आहे। कप्स लागणार आहेत, तर कप्स घेतलेले आहेत। तुमची जी साईज आहे त्या साईज पेक्षा 2 इंच जास्त कप्स घ्यायचे आहेत। बाकीचं आपण पेपर कटिंग साठी आपण पेपर कटिंग घेऊ शकतो, म्हणजेच तुम्ही साधा पेपर वापरा। मी इथे साध्या पेपरवर मला माप टाकता येणार नाही कारण तुम्हाला दिसणार नाही, त्यासाठी मी कार्डशीट पेपर वापरेन। तर अशा पद्धतीची आपण जे आहे ते ब्लाउज जे आहे ते आज कटिंग करायचं आहे। हा ब्लाउज जसा फिनिशिंगचा तयार झालेला आहे, अगदी सुंदर फिनिशिंग आलेला आहे, कप्स घातलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला ब्लाउज शिवता यावा ह्यासाठी मी तुम्हाला आज हा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे ते पाहूया। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करा। कारण थोडं तरी म्हणजे जर सबस्क्राईब केलात की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता आलेला आहे लगेच नोटिफिकेशन भेटेल। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ आवडला तर कमेंट करा व अजून ह्यामध्ये काय तुम्हाला शिकायचं आहे, काय समजलं नाही हे सुद्धा तुम्ही रोजच्या रोज सांगा। म्हणजे मी कमेंट वाचून यामध्ये तुम्हाला काय समजलं नाही, दुसऱ्या जो भाग असतो त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगेन की हा अशा पद्धतीने करा। चला मग कटिंग पाहूया। आता पाहू शकता अशा पद्धतीचा आपल्याला ब्लाउज बनवायचा आहे। हा पॅक नेक आहे, कमी गळा। हा बॅकचा पार्ट आहे, तर हा फ्रंटचा पार्ट आहे। इथे हा सुद्धा आपल्याला मायनस करायचा आहे, इथे टक्स घ्यायचा आहे। तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता। हा फ्रंटचा पार्ट, हा बॅकचा पार्ट। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे आहे ते मापे इथे टाकायचे आहेत। तर हा जो आहे तो पार्ट तुम्ही पूर्ण तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे दाखवते। चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कार्डशीट पेपर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा जो आहे तो पेपर घ्या, मोठा पेपर घ्या। अशा पद्धतीने फोल्ड करा व तुम्ही मापे टाकायचे आहेत, किंवा तुम्ही फक्त सिंगल घेऊन अशी मापे टाकलात तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला दिसणार नाही यासाठी मी कार्डशीट पेपरचा वापर करत आहे। तर मी पहिल्यांदा इकडून सरळ रेष आखून घेते तुम्हाला दिसण्यासाठी। आता ही एक लाईन आखलेली आहे आपण। आता इथून सुद्धा आपल्याला एक रेष जी आहे ती ओढायची आहे। आता शोल्डरचा निम्मा, शोल्डर जी आलेली आहे ती 14 आलेली आहे। मी मेजरमेंट तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने शोल्डर जी आहे ती 14 आहे। तर 14चा निम्मा आपल्याला इथे 7 इंचला मार्क करावा लागेल। इथे 7 इंचला एक पॉइंट करायचा आहे। त्यानंतर इथून 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे। हा 1 इंच आपला शोल्डर उतार झाला। इथून नेहमी 2.5 इंच, कितीही छाती असू दे, कितीही माप मोठं असू दे, 2.5 इंचला मार्क करायचा आहे।
आता ही जे 2.5 इंचला मार्क केलेला आहे ती रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने तिरकी जोडायची आहे. आता तिरकी रेष जोडल्यानंतर काय करायचं आहे, तर आपण छातीचा 6वा भाग घेतो मुंडा करण्यासाठी. तर आपण मुंड्याचं माप घ्यायचं आहे. इथे पहा मी 6वा भाग करून ठेवलेला आहे. तर आपण काय करायचं आहे, इथे हे जे आहे ते डीप नेकचं आहे. तर 32 छाती आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला बनवावं लागणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवा. तर छाती 32 आहे. 32चा 6वा भाग प्लस अर्धा इंच जर गळा खोल असेल तर. आता आपला गळा कसा आहे, तर पॅक आहे. तर यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. प्रत्येकात अर्धा इंच मिक्स केलेला आहे, आपण 1 इंच वाढवायचं आहे. तर 1 इंच वाढवून आपण कशा पद्धतीने माप घ्यायचं आहे ते सांगते. छाती 36 आहे. तर इथे कॅल्क्युलेटर पहा, 36 भागिले 6 करायचं आहे. तर बरोबर आपल्याला किती येणार आहे, 6 येणार आहे. प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. तर 7 इंच येईल. तर 7 इंच जो झाला आपला तो आर्महोल झाला. प्रत्येकाची छाती किती आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे माप वाढवू शकता. तर इथे 7 इंचावरती पॉइंट करायचा आहे. त्यानंतर हा आपली आर्महोलची रेष असणार आहे. तर इथे थोडीशी रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथून ब्लाऊजची उंची टाकायची आहे. जर बॅकचा पार्ट असेल तर उंची जी आहे ती म्हणजेच 13 + 1 14 इंचावरती इथे बॅकच्या पार्टला माप घ्यायचं आहे. फ्रंटची उंची नेहमी थोडीशी जास्त असते. तर इथे ही शेवट एंड झालेला आहे आपला उंचीचा. तर आपण जे आहे ते इथून उंची घेतलेली आहे. उंची जी आहे ती 13 प्लस इथे अर्धा इंच, सॉरी 13 + 1 म्हणजे 14 इंच उंची घेतलेली आहे. आता इथे मुंड्याचं माप पडलेलं आहे. हे आपल्याला जास्त वाटत आहे, पण पॅक नेक असल्यामुळे हे अंतर कमी येणार आहे व हे अंतर जे आहे ते जास्त येणार आहे. जर तुम्हाला उंची अजून पाहिजे असेल तर तुम्ही इथे उंची वाढवू शकता. आता इथे छातीचं माप असतं. तर छाती किती आलेली आहे, तर छाती जी आहे ती 36 आहे. तर काय करायचं आहे, मी साधा कागद घेते व त्यावर तुम्हाला लिहून दाखवते. आता पहा, छाती 36 आहे. 36 प्लस आपण 2.50 करणार आहोत. तर बरोबर किती येईल, तर बरोबर आपल्याला 38.50 येईल. तर 38.50 जे येणार आहे त्याचा आपण भागाकार करायचा आहे. म्हणजे 36 + 2.50 बरोबर 38.5 आलेला आहे. भागिले 4 करायचा आहे, म्हणजे चौथा भाग घ्यायचा आहे. तर किती येईल, तर 38.50 भागिले 4 म्हणजेच आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर किती आलेला आहे, 9.6. तर 9.6 जे आहे ते लुझिंग सहित छातीचं माप आलेलं आहे. प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. तर टोटल किती होईल पहा इथे, तर 9.6 प्लस 1.50 तर आपल्याला 11.1 येतं. 11.1 म्हणजेच 11 इंच आपल्याला घेतलं तरी चालेल. आता इथे मी दाखवते. तर इथे पहिल्यांदा छाती 9 आहे प्लस त्यामध्ये लुझिंग ऍड करून आपलं माप आलेलं आहे 9.6 म्हणजेच 9.5 वरती एक रेष घ्यायची आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता कमर घेर जो आहे तो आहे 32. तर 32चा चौथा भाग 8 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. आता ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. इथे ज्या वेळेला माप म्हणजेच तुम्ही फिटिंग करता ब्लाउज परफेक्ट बसतो. आता आर्महोलचं माप टाकायचं आहे. म्हणजेच हे मुंड्याचं माप घेतलेलं आहे, फक्त आखून घ्यायचं आहे. आता इथे किती आलेलं आहे पहा, इथे 7 आहे. तर इथे आपण अर्धा इंच कमी 6.5 इंचावरती मार्क करायचं आहे व ही तिरकी रेष आखून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या रेषेपासून तिरक बॅकसाठी 1 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. समजलं? हा आकार अशा पद्धतीने आपल्याला आकार थोडासा खाली अर्धा इंच जातो गोलाकार येण्यासाठी, अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता पाठीमागचा गळा आपल्याला किती ठेवायचा आहे, तर पाठीमागचा गळा 2.5 इंच ठेवायचा आहे. तर बरोबर मध्ये घ्यायचा.
इथून आपल्याला 2.5 इंच वरती मार्क करायचा आहे. ज्यावेळेला इथून 2.5 इंच मार्क करता पहा अर्धा इंच वर जाईल, तर बरोबर शोल्डरच्या मध्यापासून इथे 2.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये आपला अर्धा इंच कमी होणार आहे, तर इथे 3 इंचाचा पाठीमागचा गळा घ्यायचा आहे. रुंदी किती टाकायची आहे, तर रुंदी जितकी तुमची शोल्डर तयार हवी आहे त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं आहे. तर इथे मला 2.5 इंच तयार हवी आहे, तर प्लस 1 इंच करून मी इथे 3.5 इंचावरती मार्क करत आहे. तर जो मार्क केलेला आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचा आहे. इथून तिरका 1 इंच आकार घ्यायचा आहे. 1 इंचावरती बरोबर मार्क केलं. आता हा आकार अशा पद्धतीने 1 इंचावरती फार डीप होईल, तर इथे 1.25 इंचावरती बरोबर 1.25 इंचावरती आकार गोलाकार येऊ शकतो. तर इथे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आता हे अर्धा इंच सोडलेलं आहे, हे अर्धा इंच आपण अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे, ज्यावेळेला पाठीमागे आपण हुक बनवतो त्यावेळेला हे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. जर हे वाढवून घेतला नाही तर गळ्याची रुंदी कमी होते व इथे ज्यावेळेला हुक पट्टी बटन पट्टी करतो त्यावेळेला आपल्याला हे मार्क कमी होतं. त्यासाठी इथे अर्धा इंच हा वाढवलेला आहे. तर हे झालं आपलं बॅकचं कटिंग. आता काय काय कट होणार आहे, तर हे आपलं मायनस होणार आहे पूर्ण. इतकंच आपलं मायनस होईल आज. आता फ्रंटच्या भागामध्ये भरपूर मायनस होतं. तर तुम्हाला समजलं असेल, पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा घेतला, त्यानंतर मुंडा घेतला, छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच, त्यानंतर छाती प्लस 2.50, त्याचा 4था भाग काढून लुजिंग सहित माप घेतलं, 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा 4था भाग प्लस 1.5 इंच, गळा जो घेतला तो तयार जितकी शोल्डर हवी आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून घेतला, उरलेली गळा रुंदी टाकली. गळ्याची उंची इथून 2.5 हवी होती तर प्लस 1 इंच घेऊन इथे 3 इंच घेतलेली आहे. त्यानंतर इथे गळा जो आहे तो तिरका 1.25 इंचाचा आकार घेतलेला आहे. गळ्याची उंची ज्या वेळेला गळ्याची रुंदी 3.5 आहे तर इथे सुद्धा 3.5 इंच घेऊन गोल आकार दिलेला आहे. तर हे आपलं बॅकचा पार्ट कटिंग झालेला आहे. तर इथे मी बॅक पार्ट लिहिते. आता हे कटिंग करून घेते. आता फ्रंटचा पार्ट काढायचा आहे आपल्याला. आज कटिंग पाहूया, उद्या आपण याचं पेपर कटिंग क्लॉथ कटिंग करून स्टिचिंगचा समोरचा भाग आपण पाहूया. तुम्हाला खूप समजावून सांगत जर मी थांबले तर तुमचा वेळ तुम्ही पाहत नाही व्हिडिओ, त्यासाठी मला अजून डीप मध्ये जाऊन शिकवता येत नाही. जर तुमची तयारी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्ही आम्हाला सविस्तर शिकवा. तर मी अजून तुम्हाला जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये जात नाही तोपर्यंत मी सविस्तर शिकवण्याचा प्रयत्न करीन. पण व्हिडिओ लांब झाला तर महिला बघत नाहीत, त्यासाठी आम्हाला अशा पद्धतीने थोडंसं जास्त फास्ट शिकवावं लागतं. तर आता हा बॅकचा पार्ट आहे, हा बॅकचा पार्ट अशाच पद्धतीने उचलायचा आहे. फ्रंटचा पार्ट काढण्यासाठी हा जो फोल्ड आहे तो फक्त आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. हा अशा पद्धतीने फोल्ड करायचा व इथे आखून घ्यायचा आहे जसा आहे तसा. काय बदल करायचा इतका दाखवते. गळा सुद्धा इतकाच घ्यायचा आहे. आता उंचीमध्ये किती वाढवायचं आहे ते पाहूया. इथे सुद्धा टक्स कसा घ्यायचा हे पाहूया. आता हा आपला फ्रंट पाहतोय आपण. फ्रंट पार्ट तर पहा उंची किती आलेली आहे, 14 आलेली आहे. पण आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच आपल्याला किती घ्यायचं आहे, 13 तयार आहे प्लस 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे आपण अर्धा इंच उंची वाढवायची आहे समोरच्या भागासाठी. उंचीमध्ये बदल केला. आता आर्महोल कसा येणार आहे, थोडासा इथून फक्त अशा पद्धतीने घेऊन हा आकार अशा पद्धतीने असेल. समोरचा आकार इथे असा असतो. आता समोरचा गळा जो आहे तो किती आहे, तर आपण समोरचा गळा 3 इंच घेतलेला आहे.
आता इथे 4 इंच घ्यायचा आहे, कारण समोरचा गळा आपल्याला थोडासा डीप घ्यायचा आहे. आता इथून हा आकार अशा पद्धतीने येईल. आता पाठीमागे तुम्ही 1 इंच सुद्धा घेऊ शकता, पण मी थोडस इथे 3 इंच घेतलेला आहे. पण इथे जो समोरचा आहे तो हा घेतलेला आहे. आता पहा, इथे आपल्याला सर्व मापे टाकलेली आहेत. वाढवायचं काय आहे समोरच्या भागात हे शिकवते. इथून टक्स टक्स आपण जो आहे तो किती घेणार आहोत? छाती 36 आहे, तर आपल्याला इथे 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागेल. जशी छाती असते त्या पद्धतीने टक्स घ्यावा लागतो. तर जसं आपण पुढे पुढे जाऊ तशा पद्धतीने तुम्हाला टक्स सुद्धा कशा पद्धतीने घ्यायचा आहे दाखवते. आता तुम्हाला पेपर कटिंग सुद्धा हवे असतील तर आपल्याकडे पेपर कटिंग सुद्धा उपलब्ध असतात. तर सर्व प्रकारचे इथे पेपर कटिंग गोट सहित 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आहे. परत आपण इथे 1 टक्स ब्लाउजचं कटिंग आहे. पाठीमागे पॅक गळा असेल तर, पुढे डीप गळा असेल तर, प्रिन्सेस ब्लाउजचं पेपर कटिंग मिळेल तुम्हाला. प्लस कटोरी ब्लाउजचं सुद्धा कटिंग भेटणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे पेपर कटिंग सुद्धा उपलब्ध असतात. तर पेपर कटिंग जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही 90 11 57 89 47 गोट सहित मी इथे पेपर कटिंग जे आहे ते देत असते. बाही जी दिलेली आहे ती मोठी सुद्धा बाही आहे, छोटी सुद्धा बाही आहे. तर तुम्हाला पेपर कटिंग कोणता पार्ट हवा असेल तर तुम्ही मेसेज करून सांगायचं आहे की तुम्हाला किती साईजचा पेपर कटिंग हवा, कोणत्या प्रकारचा ब्लाउजचा कटिंग हवा, हे तुम्ही दाखवलात तर तुम्हाला त्या पद्धतीने पेपर कटिंग जे आहे ते उपलब्ध होत असतात. आता टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे आपण पाहणार आहोत. तर टक्स घेण्यासाठी हे क्लासेसमुळे आमचे कटिंग किंवा हे खूप आहेत, त्यामुळे थोडासा मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवते. आता इथे दिलेला आहे पहा. आता इथे मुंड्याचा डाट पण किती घ्यायचा आहे, किती छातीला व टक्स पण किती घ्यायचा आहे हे दाखवलेलं आहे. तर पहा, छाती 28 ते 35 म्हणजे 36 इंचापर्यंत असेल तर आर्मोलचा डाट म्हणजे इथं आपण आर्मोलला डाट घेणार आहोत तो 1.25 इंचाचा घ्यायचा आहे व टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. छाती 36च्या पुढे किंवा 36 असेल तर आपण 36 ते 45.75 अशी असेल तर आपण आर्मोलचा टक्स 1.5 इंचाचा घ्यायचा आहे व जो डाट आहे आपला टक्स आहे तो 3 इंचाचा घ्यायचा आहे. 46च्या पुढे 1.25 इंच आर्मोलचा टक्स व 3.5 इंचाचा छातीचा टक्स येईल. तर अशा पद्धतीने हे टक्स जे आहेत ते आपण घ्यायचे आहेत. तर टक्स काय घ्यायचे आहेत, तर आपण ज्यावेळेला छाती आपली असते तर ही छातीचं अंतर जे असतं ते अशा पद्धतीने असतं. म्हणजेच काहींचं असं असेल, काहींचं जास्त वाढलं तर असं तयार होईल, म्हणजेच कमी असेल तर असं होईल, अजून जास्त असेल तर अशा पद्धतीने हे अंतर वाढत असतं. तर हा टक्स जितका आहे तितका आपल्याला घ्यावा लागतो. अंदाजे समान जर अंतर घेतला तर टक्स जो आहे तो व्यवस्थित येणार नाही. तर त्यासाठी टक्सचं अंतर घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आर्मोलचा टक्स घेऊया. इथे ही लाईन जी आहे ती अशा पद्धतीने आखायची आहे, इथून व इथून. आता
पहिल्यांदा इथे दाखवते मी तुम्हाला. इथे आपली छाती 36 आहे, तर आपल्याला 3 इंचचा टक्स आहे. हा टक्स इथे 3 इंच वाढवून घ्यायचा आहे. हा पार्ट इथे 3 इंच वाढवून घ्यायचा व इथून ही रेष इथे जोडायची. म्हणजे आपण जे टक्स इथे वजा करणार आहोत तो आधी पार्ट वाढवून घेतला. आता इथून मध्यापासून शोल्डर टू अपेक्स जे आलेलं आहे ते 10 इंच म्हणजे 9.5 आलं होतं, प्लस अर्धा इंच करून 10 इंचावरती मार्क करायचं आहे. अपेक्स टू अपेक्स म्हणजेच ह्या छातीपासून ते ह्या छातीपर्यंतचं माप जे होतं ते 7.5 इंच होतं, तर त्याचा निम्मा करायचा आहे. तर त्याचा निम्मा किती येईल? 4.25 इंच. यामध्ये काहीही वाढवायचं नाही, जितका आलेला आहे तितका टाकायचा. जर तुम्ही जास्त टाकलात तर इथला पार्ट जास्त होतो व इथे लुजिंग पडतं. तर इथे 4.25 इंचला मार्क करायचा आहे. हा आपला शोल्डर टू अपेक्स पॉइंट झाला. मी ते आखून सुद्धा घेते. आता इथून असेल आपला, ही रेषा आपली शोल्डर टू अपेक्स झाली आणि ही आपली अपेक्स टू अपेक्स झाली. ही रेष कुठली झाली? अपेक्स टू अपेक्स. आणि ही शोल्डर पासून अपेक्स, म्हणजे हा आपला पॉइंट मिळाला. आता इथे किती अंतर आहे? तर इथे 4.25 आहे. इथे अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे 3.25 इंचावरती मार्क करायचं आहे. त्यानंतर टक्स कितीचा आलेला आहे? 3 इंचाचा, म्हणजेच हे 3 इंच वाढवलेलं आहे ते इथे घ्यायचं आहे. तर इथे मार्क करायचा. हे 2 मार्क केलेले पॉइंट आहेत ते पॉइंट अशा पद्धतीने इथे व इथून अर्धा इंच सरळ व हा मार्क इथे जोडायचा. हा आपला टक्सचा हा टक्स आपला येणार आहे. तर आकार कसा द्यायचा? तर इथून आपण अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे. हा आपला आकार असेल. आता इथून आपल्याला जो टक्स आहे, ह्या टक्सचा निम्मा म्हणजे 1.5 इंचला मार्क करायचा. त्यानंतर पुन्हा त्याचा निम्मा, हा 1.5 इंच आलेला आहे त्याचा पुन्हा निम्मा घ्यायचा. अशा पद्धतीने हे माप अगदी बरोबर घ्यायचं आहे व पुन्हा त्याच्यावर मार्क करायचा. म्हणजे टोटल किती झालं? 2.25 इंच. तर हे इथून ह्या पॉइंट पासून इथे आपण 2.25 इंच घेतलेला आहे व ही रेष आखून घेतलेली आहे. आता ही रेष आखली, त्यानंतर ह्या टक्सचा निम्मा, हा टक्सचा निम्मा किती येईल? 1.5 इंच. तर इथून आपल्याला थोडस अंतर खाली घ्यायचं आहे, अर्धा इंच, व इथे 1.5 इंचाला मार्क करायचं आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे. जोडली. त्यानंतर पहा, ह्या 2 रेषा मारलेल्या आहेत, ह्या रेषा समान आहेत का चेक करायच्या. तर इथे आपलं अंतर किती येत आहे? समोरच्या भागाला 5.5 व इथे 5.5 कुठे येतं? तर इथे 5.5 इथे येतं. तर इथे मार्क करायचा व हा मार्क केलेला आहे तो पहा, पहिल्यांदा ह्या मार्कला अशा पद्धतीने एक लाईन ओढायची आहे व हा इथे सुद्धा आपल्याला हा मार्क अशा पद्धतीने जोडायचा आहे. पहिल्यांदा सुरुवातीला प्रत्येकाला हे ब्लाउज अवघड वाटणार आहे, पण जर तुम्ही एकदा ही पद्धत शिकलात तर तुम्ही आयुष्यभराचं तुमचं सोनं होणार आहे. अवघड आहे म्हणून जर तुम्ही इथेच थांबलात तरी तुमचा काही उपयोग नाही, कारण जे आहे ते मार्क परफेक्ट पद्धतीने फॅशन डिझायनर पद्धतीने शिकायचं असेल, दुसऱ्यांची कस्टमरची तक्रार घ्यायची नसेल, तर तुम्हाला हे अशा पद्धतीने शिकायलाच हवं, माझं हे म्हणणं आहे. तर आपल्याला हा टक्स झाला. आता हा मायनस केलेला टक्स कोणता? तर हा आपण मायनस केलेला आहे, म्हणजे हे आपण काढून टाकायचं आहे. हे जर ठेवलात तर समोरच्या भागाला चुनी येणार आहे, तर हा टक्स मायनस करणं गरजेचं आहे. हे सुद्धा आपल्याला नंतर कट करायचं आहे व इथे जोडायचं असतं. तर हा झाला आपला फ्रंटचा पार्ट. तर जर अजून तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा समजून सांगते. पाठीमागच्या भागाप्रमाणे हा भाग ठेवलेला आहे. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. अपेक्स टू अपेक्स जितकं आलं तितकं घेतलेलं आहे. त्यानंतर इथे ह्या रेषेपेक्षा अर्धा इंच कमी घेतलेला आहे. त्यानंतर छातीनुसार जितका टक्स येणार आहे हा टक्स इथे टाकलेला आहे. हा टक्स जितका आहे ते आपला कट होणार आहे, म्हणून हे इथं 3.5 इंच आधी वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर ह्या टक्सचा निम्मा भाग ह्या इथून इथे टाकलेला आहे 1.5 इंच. त्यानंतर ह्या जो 1.5 इंच येतो त्याचा पुन्हा निम्मा भाग करून इथे टाकला.
ही रेष हा पॉइंट ह्या रेषेला जोडलेला आहे। त्यानंतर ह्या रेषा ज्या आहेत त्या समान करून घेतलेल्या आहेत व ही समान केलेली रेष मुंड्याला पुन्हा जोडलेली आहे। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने इथे कटिंग जे आहे ते दाखवलेलं आहे। आता पार्ट जो आहे तो फ्रंटचा कटिंग करून घ्यायचा आहे। मी जे ब्लाऊज दाखवलेलं आहे त्याचं कटिंग सुद्धा अशाच पद्धतीने आहे, तर आपण इथे कट करायचं आहे। आता समोरचा गळा तुम्हाला अजून कमी हवा असेल तर गळा तुम्ही इथे घेऊ शकता, कारण लुजिंग आपण टाकलेला आहे। कमी गळा घेऊ शकता, मोठा नाही। आता इथून थोडस असं मोठं कट करायचं आहे। टक्स मायनस केला की मग आपण त्याला आता पहा, हा टक्स जो आहे तो कट करायचा आहे। अर्धा इंच आतून कट करायचा आहे, एकदम कडेने कट करायचं नाही, अर्धा इंच आतून। एकदम कट केला पहा, हे अर्धा इंच आतून घेतलेला आहे मी, हे अर्धा इंच आतून घेतलेला आहे। आता हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने इथे असा ठेवायचा आहे। आता हे आपलं गम आहे, हे गम इथे लावायचं आहे व इथे प्रेस करायचं आहे। आता पहा, समोरचा आकार अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। हा समोरचा आकार आपला अशा पद्धतीने आर्महोल कट करायचा आहे। नेहमी समोरचा भाग जो आहे तो कमी असतो, तर अगदी आपल्या मापाला बसेल इतका आपला आकार मुंडा तयार झालेला आहे। पाहू शकलात तर कशा पद्धतीने आपण फ्रंट व बॅकचं पेपर कटिंग केलेलं आहे। तर हा बॅक पार्ट आहे, इथे आपण समोर पॅक करणार आहोत। तर हे अशा पद्धतीने आपलं कटिंग तयार होतं। तर हा पार्ट अगदी व्यवस्थित आहे का एकदा चेक करायचा, दोन्ही साईड ज्या आहेत त्या चेक करायच्या आहेत। तर कशा पद्धतीने करायचं, बॅकचा पार्ट जो आहे तो इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आता इथे बघा थोडस एक्स्ट्रा होतं, तर हे आपण ज्या वेळेला शिलाई करतो त्यावेळेला अगदी व्यवस्थित आपलं कट होऊन अर्धा इंच जे आहे ते कट होऊन आपलं जात असतं। तर अशा पद्धतीने थोडासा इथे आर्महोल वाढवायचा आहे। सर्व कटिंग परफेक्ट करून घेतलात की स्टिचिंग सोपं जातं। तर अशा पद्धतीने बॅकचं व फ्रंटचं कटिंग झालेलं आहे। ज्यावेळेला आपण जोडतो त्यावेळेला ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होतो। हे जे वाढलेलं आहे ते आपण ज्यावेळेला टक्स मारतो त्यावेळेला आपोआप अशा पद्धतीने कमी होतं व अशा पद्धतीने ब्लाऊज येत असतो। तुम्ही म्हणाल हे काय वाढलेलं आहे, तर तसं नाही, तर ज्यावेळेला आपण टक्स घेतो त्यावेळेला आपोआप हा पार्ट इथे कमी होतो व हे लुजिंग जे आहे ते पहा बॅकचं आपोआप मिळतं, फ्रंटचंही मिळून जातं। तर आता ह्याचा स्लीव कट करायला शिकवते व आजचा व्हिडिओ थांबवते। तर स्लीव कट करत असताना पाठीमागचा आकार मोजायचा आहे। तर पाठीमागचा आकार जो आलेला आहे तो 11 इंच आहे। त्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं आहे। 1.5 इंच वजा केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, तर हा पेपर इथे आपल्याला बस होणार नाही, त्यासाठी दुसरा पेपर घेते। तर आपला 11 वजा 1.5 म्हणजे 9.5 इंचाची ते फोल्ड येणार आहे। जितका आलेला आहे तितकं न घेता आपण 11तून 1.5 इंच वजा करायचं आहे। पहा 11 आलेला आहे, 1.5 इंच वजा म्हणजे 9.5 इंचाची फोल्ड, बरोबर 9.5 इंच मार्क केलेला आहे। उंची 10 जर घ्यायची असेल तर प्लस 1 इंच घेऊन 11 इंचावरती मार्क करायचं आहे। इथे सुद्धा 11 इंचावरती एक मार्क करायचा आहे। त्यानंतर हा चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे। ही एक स्लीव काढून ठेवायची, ही स्लीव प्रत्येक काला उपयोगी येते। त्यानंतर इथून 4 इंच उतार घ्यायचा आहे। 4 इंच उतार घेतल्यानंतर इथून आपल्याला सरळ एक रेष आखायची आहे 1.5 इंचापर्यंत। त्यानंतर इथून सुद्धा 1.5 इंचापर्यंत एक मार्क करायचा आहे व ही रेष इथे जोडायची आहे। जोडल्यानंतर याचा मध्य म्हणजेच 8 इंच आलेला आहे, तर इथे 4 भाग करायचे, 1 2 3 व हा चौथा भाग।
आता मध्यापासून पहा आपण कशा पद्धतीने आकार देणार आहोत. तर पहिला आकार आहे तो अशा पद्धतीने येऊन खाली जातो. तर अशा पद्धतीने घ्यायचा आहे, या मध्यातून खाली जायचं आहे. हा आपला फ्रंट आकार झाला. बॅकचा म्हणजेच हा पाठीमागचा आकार झाला. समोरचा आकार घेत असताना ह्याच्या खालून घ्यायचा आहे. हा आपला समोरचा आकार झाला. हा समोरचा आकार, हा फ्रंटचा, हा समोरचा. आता इथे भाईचा जो घेर आहे तो 5.5 आहे, प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर ही रेष इथे अशा पद्धतीने जोडायची आहे. ज्या वेळेला आपण इथे पहा बरोबर आपल्याला इथे शिलाई मार्जिन भेटतं आणि एक्स्ट्रा होण्याचा इथे प्रश्न येत नाही. बाई अगदी व्यवस्थित पुरत असते. तर हा पॅटर्न तुम्ही काढून ठेवायचा आहे. मी स्लीव प्रत्येक वेळी दाखवत न बसता जी स्लीव कटिंग केलेली आहे, पेपर कटिंग आहे, तर तो पेपर कटिंगच घेईल, कारण आपला वेळ त्यात खूप जातो. इथे पहा थोडंसं अर्धा इंच खाली जायचं आहे, कारण आकार जसा आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायचं आहे. आता हा फ्रंटचा आकार कट करायचा. अशा पद्धतीने. तर आपलं हे पेपर कटिंग तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तर मी तुम्हाला आज पेपर कटिंग दाखवलेलं आहे. ते पेपर कटिंग अशा पद्धतीने झालेलं आहे. स्लीव काढलेली आहे, बॅकचा पार्ट काढलेला आहे, त्याला पण हुक बनवायचे आहे, त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. फ्रंटचा पार्ट सुद्धा कटिंग केलेला आहे. तर हे कटिंग तुम्हाला जरी अवघड वाटत असेल तर तुम्ही रिकॅप व्हिडिओ पहा, तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने समजेल. एकदा समजलं तर आयुष्याचं सोनं कराल. तर त्यासाठी तुम्ही हे म्हणजे अवघड आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही असं न करता उद्या तुम्हाला डिटेलमध्ये टक्स किती साईजचा किती घ्यायचा, छातीचा 1/2 भाग किती येतो हे तुम्हाला मी झेरॉक्स काढून दाखवते. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल. किती शोल्डर असली की किती आपण शोल्डर मायनस करायचं हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट दिला जाईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.